राज्य निवडणूक आयोगाचे मोघम आणि स्पष्टता नसलेले निर्देशच निवडणूक यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचं कारण ठरत आहे का, असा प्रश्न राज्य निवडणूक आयोगाच्या 2 डिसेंबर रोजीच्या एका लेखी आदेशानंतर प्रकर्षाने निर्माण झालाय. मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्याचा आदेश हा कोर्टाने दिल्यावर आयोगाने तडकाफडकी अधिकाऱ्यांसाठी एक आदेश जारी केला. यामध्ये निवडणूक आयोगाने सर्व ईव्हीएम 21 डिसेंबरपर्यंत साठवून ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूममध्ये कशी व्यवस्था असावी या संदर्भातले विविध निर्देश हे दिलेले होते. मात्र या आदेशाचा मुद्दा क्रमांक 5 हा राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची झोप उडवणारा ठरलाय. तर आयोगाचे आदेश नेमके काय आहेत आपण जाणून घेऊयात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईव्हीएम कंट्रोल युनिट स्विच तपासावे. स्विच बंद असल्याची खात्री करूनच ईव्हीएम पेटीत बंद ठेवावे. आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात, चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, आयोगाच्या या आदेशांमुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अधिकारी पेचात सापडलेले आहेत. नेमके काय आदेश आहेत, काय माहिती मिळते? आकांक्षा, जेव्हा 2 तारखेला नागपूर खंडपीठाचा निर्णय आला त्यानंतर आयोगाची चिंता वाढली होती, कारण 21 डिसेंबरपर्यंत आता त्यांना ईव्हीएम साठवून ठेवणं आवश्यक झालेलं होतं. आणि त्यानंतर जो आदेश काढण्यात आला त्या आदेशाच्या मुद्दा क्रमांक 5 मध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी रिटर्निंग ऑफिसर्स आहेत त्यांना सांगण्यात आलं की तुमच्याकडे ईव्हीएम पोहोचल्यानंतर तुम्ही त्याचा कंट्रोल युनिटचा जो स्विच आहे तो प्रॉपरली ऑफ केलेला आहे की नाही हे तपासावा आणि त्यानंतरच ती ईव्हीएम पेटीत ठेवावी. मुळात जो नियम आहे आणि आजवरची जी प्रक्रिया आहे त्याप्रमाणे मतदान केंद्रामध्येच ईव्हीएम जी आहे त्याचा कंट्रोल युनिटचा बटन जो आहे तो ऑफ केला जातो आणि त्यानंतर जो मतदान केंद्रावरचे जे अधिकारी आहे, ज्यांना प्रिसाइडिंग अधिकारी किंवा मतदान केंद्र अध्यक्ष म्हटलं जातं, तेच त्या ईव्हीएमला सील करतात, पेटीत ठेवतात. आणि सील केलेली पेटी जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकारी आरओ यांच्याकडे पोहोचते आणि त्यानंतर आरओ त्याला स्ट्रॉंग रूममध्ये ठेवतात. मात्र निवडणूक आयोगाने जेव्हा 2 तारखेला आदेश काढला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पेटीत ठेवलेली ईव्हीएम आली तर त्याचा स्विच ऑन आहे की ऑफ आहे तपासावं. मुळात आरोंना असा प्रश्न पडलेला आहे की जेव्हा सील केलेली आणि पेटीत ठेवलेली ईव्हीएम त्यांच्याकडे प्रिसाइडिंग ऑफिसर करून येईल तेव्हा त्यांनी स्विच कसं तपासावा. आणि त्यामुळे गोंधळ जो आहे तो त्या दिवशी प्रचंड वाढलेला होता. जे अनुभवी निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांनी याच्यापूर्वी निवडणूक हाताळलेली आहे त्यांना सर्वांना लक्षात आलं की याच्यामुळे वेगळे पेच प्रसंग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी सील केलेल्या ईव्हीएमला कुठलाही हात नाही लावला आणि जो आदेश देण्यात आलेला होता त्याच्या तंतोतंत पालन नाही केलं. जी आधीची प्रक्रिया होती त्याप्रमाणेच त्यांनी संपूर्ण निर्णय घेतलेले आहे. मात्र काही ठिकाणी ज्यांना अनुभव नव्हता, ज्यांनी पहिल्यांदा निवडणूक हाताळली होती, असे अधिकारी जे आहेत ते पेचात पडले. काही ठिकाणी असे घटनाही घडल्यात की ज्या ठिकाणी कंट्रोल युनिटचा जो सील आहे जो तुटलेला आढळला. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसामध्ये एक असा प्रसंग घडला आणि जवळपास 8 तास त्या ठिकाणी उमेदवारांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने जे अस्पष्ट आणि मोघम स्वरूपाचे निर्देश त्या दिवशी दिले त्यानंतर अधिकाऱ्यांचा गोंधळ वाढलेला होता. आणि या गोंधळाचे परिणाम आणखी किती होणार आहे हे 21 तारखेला जेव्हा मतमोजणीचा दिवस येईल त्या दिवशी आणखी स्पष्ट होईल की आणखी काही ईव्हीएम संदर्भात असा काही गोंधळ झालेला आहे का. अगदी बरोबर आहे. त्यामुळे 21 तारखेला याचे काही पडसाद दिसतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रजत या संपूर्ण माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.